मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं। जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आजपासून मनोज जरांगे उपोषणाला सुरुवात करणार। जरांगेंचा हा उपोषणाचा 8वा टप्पा। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा क्रांती मोर्चा आज मुंबईत 10 वाजता मराठा क्रांती मोर्चाकडून आझाद मैदान येथे धडक मोर्चाची हाक। संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी विरोधामध्ये आता आरोपींना तातडीने शिक्षा सुनावण्याची मागणी। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं राज्यभरात संविधान आणि भारत मातेचे पूजन होणार। मुंबईत शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संविधान आणि भारत मातेचं पूजन केलं जाणार। राज्याच्या प्रत्येक तालुक्यात संविधान आणि भारत मातेची वाजत गाजत मिरवणूक काढून देशाप्रती आदर भावना व्यक्त केली जाणार। फारुख अब्दुल्ला कठडा येथील एका कार्यक्रमात माता शेरावालीचं भजन गाताना दिसले। अब्दुल्ला यांना माता शेरावालीचं भजन गाताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। भंडारा येथील लष्कराच्या आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट झाला। या घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय, 7 जण गंभीर जखमी झालेत। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या वारसांसाठी मदत जाहीर केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार यात्रा जालन्यामध्ये दाखल होणार। जालन्यातील आझाद मैदानावर शिंदेंची जाहीर सभा होणार। संध्याकाळी 4:30 वाजता शिंदेंची सभा होणार। आता रुग्णांना जिल्ह्यातच मिळणार मदत। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू होणार। जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरू होणार। वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली असणार। राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू। अमरावतीमधील नेरपिंगळाई या ठिकाणी शेतकऱ्याची आत्महत्या। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या घरी यशोमती ठाकूर यांची सांत्वनपर भेट। निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात शासकीय पूजा संपन्न। यंदा ही पूजा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न। या शासकीय पूजेमुळे भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण। मुदत ठेवीबाबत चिंता नाही, पण नियोजन केलं नाही तर गडबड होईल। पुढील 2 वर्षात सक्त नियोजनाची गरज। बीएमसीच्या अर्थकारणावर आयुक्त गगराणी यांचा इशारा। वसई महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पावरून कडक सुनावलं। पैसे नाहीत असे कसे म्हणता महाराष्ट्र सरकारला? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल। सरकारची भूमिका चमत्कारिक असल्याची न्यायालयाची प्रतिक्रिया। एसटीच्या टप्पा वाहतूक सेवेची 14.95% भाडेवाढ करण्यास मान्यता। मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू। देशातील सर्वात मोठी दूध उत्पादक कंपनी अमूलने त्यांच्या अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल टी स्पेशल या 1 लिटरच्या पाकिटांच्या दरांमध्ये 1 रुपयाने कपात। या दर कपातीमुळे आता अमूलच्या ग्राहकांना मोठा दिलासा। मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाची ध्वजस्तंभाच्या कामात अनियमितता। 125 फुटाऐवजी उभारला 40 फुटाचा ध्वजस्तंभ। तहसीलदारांनी दिले चौकशीचे आदेश। मुरबाडमध्ये 1 लाख विद्यार्थी घालणार सूर्यनमस्कार। आमदार किसन कथोरे यांचा रथसप्तमीला उपक्रम। शाळा महाविद्यालयात सामूहिक सूर्यनमस्कार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।